नमस्कार, माझं नाव सागर गोरे. तर आज आपण मॅग्नेट या पाठाबद्दल माहिती घेणार आहोत. तर मॅग्नेट म्हणजे काय? तर मॅग्नेट म्हणजे की जो मटेरियल मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतो आणि ठराविक मेटल्सला अट्रॅक्ट करतो आणि ठराविक मेटल्सला रिपेल करतो, त्याला आपण काय म्हणतो? मॅग्नेट म्हणतो. मॅग्नेट म्हणजे की असं एक मटेरियल असतं की जे ठराविक मेटल्सला काय करतो? आकर्षित करतो आणि ठराविक मेटल्सला ते काय करतो? दूर लोटण्याचं काम करतो. तर मॅग्नेटचे टाइप्स आहेत, म्हणजे टाइप्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल्स. तर टाइप्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियलचे 3 टाइप्स कोणकोणते आहेत? एक आहे फेरोमॅग्नेटिक मटेरियल, सेकंड आहे पॅरामॅग्नेटिक मटेरियल आणि थर्ड आहे डायमॅग्नेटिक मटेरियल. तर हे जे डिव्हिजन झालेलं आहे ते कोणत्या बेसवरती झालेलं आहे? तर मॅग्नेट्सचं जे डिव्हिजन आहे ते परमिएबिलिटी या बेसवरती झालेलं आहे. परमिएबिलिटी म्हणजे काय? तर म्यू म्हणजे ते आपण डिनोट करतो परमिएबिलिटी कशाने? म्यू ने. तर परमिएबिलिटी म्हणजे काय? तर एखाद्या पदार्थाची परमिएबिलिटी जेवढी चांगली असेल तर त्या पदार्थामधून जाणाऱ्या मॅग्नेटिक फ्लक्स हे तेवढेच जास्त असतात आणि त्याच्यामुळे त्या पदार्थाची मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती चांगली असते. तर फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणजे कोणते मटेरियल की जे मटेरियल स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय मॅग्नेटिक मटेरियल्स, त्याला आपण काय म्हणतो? फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स. तर या फेरोमॅग्नेटिक मटेरियल्सची जी परमिएबिलिटी आहे ती काय असणार आहे? व्हेरी मच ग्रेटर दॅन 1 असणार आहे. आणि जर यांची आपण उदाहरणं बघितली तर आयर्न, निकेल आणि कोबाल्ट हे काय झालं? फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स झालं की जे मॅग्नेटला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होत आहेत. तर दुसरा मॅग्नेटचा प्रकार कोणता आहे? तर दुसरा मटेरियल्स कोणकोणते? तर पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स. तर पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स पण हे अट्रॅक्ट होतात, पण ते फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स एवढे अट्रॅक्ट होत नाही, ते स्लाइटली अट्रॅक्ट होतात. मग जे मटेरियल्स किंवा जे मेटल्स मॅग्नेटला स्लाइटली अट्रॅक्ट होतात त्याला आपण काय म्हणतो? पॅरामॅग्नेटिक मटेरियल. तर पॅरामॅग्नेटिक मटेरियल्सची जी परमिएबिलिटी आहे ती काय असते? ग्रेटर दॅन 1 असते. ही पण 1 पेक्षा जास्तच असते, पण फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स एवढी जास्त नसते. तर याला आपण काय म्हणतो? पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स. आणि पॅरामॅग्नेटिक मटेरियल्सचं जर आपण उदाहरण पाहायचं बघितलं तर ॲल्युमिनियम आहे, कॉपर आहे, मॅग्नीज आहे आणि एअर आहे. हे कोणते आहेत एक्झाम्पल्स? पॅरामॅग्नेटिकचे. थर्ड प्रकार कोणता आहे? तर डायमॅग्नेटिक मटेरियल्स. डायमॅग्नेटिक मटेरियल्स म्हणजे कोणते मटेरियल्स की जे मॅग्नेटिक मटेरियल्सला अट्रॅक्टच होत नाही, मेटलला ते अट्रॅक्टच होत नाही, त्याला आपण काय म्हणतो? डायमॅग्नेटिक मटेरियल्स. तर डायमॅग्नेटिक मटेरियल्सची जी परमिएबिलिटी आहे ती काय असते? लेस दॅन 1 असते. म्हणजेच काय? परमिएबिलिटी जर लेस दॅन 1 आहे तर ते काय होणार? फ्लक्स जनरेट करायलाच किंवा फ्लक्स पास करायलाच अडथळा आणते. तर त्यालाच आपण काय म्हणतो? डायमॅग्नेटिक मटेरियल्स. आणि डायमॅग्नेटिक मटेरियल्सचं जर आपण उदाहरण पाहायचं बघितलं तर ग्लास आहे, पेपर आहे, लीड आहे, वॉटर आहे. म्हणजे हे असे मटेरियल्स आहे की जे मॅग्नेटला अट्रॅक्ट पण करत नाहीत आणि रिपेल पण करत नाहीत, त्याला आपण काय म्हणतो? डायमॅग्नेटिक मटेरियल्स. तर आपण टाइप्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल्स हा प्रकार पाहिला. तर आता आपण पाहणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट्स. तर मॅग्नेट्सच्या कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत? तर पहिली प्रॉपर्टी कोणती आहे? तर मॅग्नेट्स काय करतं? आयनला अट्रॅक्ट करतं, म्हणजे ठराविक मेटल्सला अट्रॅक्ट करायचं काम करतं. आता जसं इथे आपण बघितलं आयर्न, निकेल, कोबाल्ट, तर यांना हे अट्रॅक्ट करायचं काम करणार. त्यानंतर ॲल्युमिनियम आलं, कॉपर आलं, मॅग्नीज झालं, एअर झालं, यांना काही प्रमाणात अट्रॅक्ट करायचं काम करतं. दुसरी प्रॉपर्टी कोणती आहे? मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट. मोनोपोल म्हणजे काय? तर एक मॅग्नेट आहे, समजा हे याचं नॉर्थ पोल आहे आणि हे याचं साऊथ पोल आहे. तर काय झालं? काही इन्सिडेंटमुळे हे जे मॅग्नेट आहे ते ब्रेक झालं. समजा हे इथे मध्ये ब्रेक झालं, तर जेव्हा हे ब्रेक होतं तर त्या केसमध्ये काय होतं? हा जो ब्रेक झालेला इथला पार्ट आहे ना, हा परत साऊथ पोल म्हणून एक्वायर करणार आणि हा साईडचा पार्ट काय होणार आहे? नॉर्थ पोल म्हणून एक्वायर करणार. म्हणजे मॅग्नेटमध्ये मोनोपोल कधीच एक्झिस्ट करत नाही. तो जरी ब्रेक झाला तर त्याचे त्या प्रकारे नॉर्थ आणि साऊथ असे पोल्स जनरेट होत जातात. मग हेच आहे मोनोपोल डज नॉट एक्झिस्ट. तिसरं काय?
फ्रीली सस्पेंडेड मॅग्नेट शोज नॉर्थ साऊथ डिरेक्शन. म्हणजे जर तुम्ही हवेमध्ये मॅग्नेट जर टांगता ठेवला तर आणि फ्रीली सोडून दिला तर काय होतं, तर तो असा थोडा फिरेल आणि नंतर तो नॉर्थ आणि साऊथ डिरेक्शनला स्टेबल होऊन जाईल आणि ह्यामुळेच आपण ते कंपासमध्ये यूज करू शकतो. चौथं काय, लाईक पोल्स रिपेल आणि अनलाईक पोल्स अट्रॅक्ट. म्हणजे आपण आताच बघितलं की मॅग्नेटमध्ये दोन पोल्स असतात, एक आहे नॉर्थ पोल आणि दुसरा आहे साऊथ पोल. जर समजा दोन मॅग्नेट घेतले आपण आणि दोन्ही मॅग्नेटचे नॉर्थ पोल, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा एक नॉर्थ पोल आहे एका मॅग्नेटचा आणि हा एक नॉर्थ पोल आहे एका मॅग्नेटचा, तर दोन्ही मॅग्नेट्सचे पोल्स सेम असल्यामुळे हे मॅग्नेट काय करणार आहेत, एकमेकांना रिपेल करणार आहेत. म्हणजे काय करणार, एकमेकांना दूर ढकलण्याचं काम करणार आहेत. आणि तेच जर एका मॅग्नेटचा आपण नॉर्थ पोल जवळ आणला आणि दुसऱ्या मॅग्नेटचा जर आपण साऊथ पोल जवळ आणला तर काय करणार, ते एकमेकांना अट्रॅक्ट करायचं काम करणार आहे. तर हे झालं मॅग्नेटिक मटेरियल्सचे पोल्सच्या प्रॉपर्टीज आहेत. प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेट झाल्यानंतर आपण काय पाहणार आहोत, प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. तर प्रत्येक मॅग्नेट हे काय करतं, मॅग्नेटिक फील्ड जनरेट करतं. तर हे प्रत्यक्षरित्या नाहीये, पण आपण हे आपल्या सोयीसाठी मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हे इमॅजिनरी आपण अज्युम केलेले. म्हणजे काय, तर प्रत्येक मॅग्नेटमधून ज्या मॅग्नेटिक लाईन्स जातात त्या नेहमी बाह्यरित्या नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे जातात आणि इंटरनली कशा जातात, त्या साऊथ पोलकडून नॉर्थ पोलकडे जातात. आणि ज्या ह्या मॅग्नेटिक लाईन्स आहेत त्या एकमेकांना कधीही इंटरसेक्ट करत नाही. म्हणजे इथे जर तुम्ही बघत असाल तर ही लाईन अशी आली इथे गेलेली आहे, ही लाईन अशी आलेली आहे इथे साऊथ पोलला आतमध्ये गेलेली आहे, त्यानंतर ही सेम, ह्या एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. म्हणजे ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचे एक प्रॉपर्टीज आहेत. आणि जर आपण पाहिलं तर ही प्रत्येक लाईन्स ऑफ फोर्स काय करतात, एक लूप फॉर्म करतात. म्हणजे हा इथून बाहेर पडला आणि इथून इंटरनली पुन्हा नॉर्थ पोलकडे आला. म्हणजे प्रत्येक मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ही एक लूप फॉर्म करते. त्यानंतर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हा एकमेकांना कधीही इंटरसेक्ट करत नाही. तिसरं काय आहे, तर एक्सटर्नली ते नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे ट्रॅव्हल करतात आणि इंटरनली काय, तर साऊथ पोलकडून नॉर्थ पोलकडे ट्रॅव्हल करतात. थँक्यू.